या प्रश्नासोबत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची सुद्धा एक्स्ट्राची माहिती पाहणार आहोत, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारलेली असेल आणि बऱ्याचशा पेपरमध्ये झालेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। प्रश्न क्रमांक पहिला, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मध्ये वॉरन हेस्टिंगच्या काळात बनवण्यात आला होता। मग हा ॲक्ट बनवण्याचं एकमेव कारण काय, तर त्याचं कारण आहे बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती। त्याच्यानुसार बंगालमधील लोक उपासमारीने मरू लागले आणि ते कंगाल झाले होते। मग या दुहेरी राज्यव्यवस्थेचा उद्देश काय होता, तर दुहेरी राज्यव्यवस्थेचा उद्देश होता की बंगालमध्ये जी वास्तविक सत्ता आहे ती कंपनीकडे राहील आणि प्रशासनाची जबाबदारी ही नवाबाकडे राहील, अशा पद्धतीची ही दुहेरी राज्यव्यवस्था होती। मग या दुहेरी राज्यव्यवस्थेचा अतिशय भयानक परिणाम जनतेवर झाला होता। मग रेग्युलेटिंग ॲक्टनुसार 1773 मध्ये वॉरन हेस्टिंगने या दुहेरी राज्यव्यवस्थेला बंद केले, बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीयांना शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद चार्टर्ड ॲक्ट 2 नुसार, जे की 1813 मध्ये स्थापन करण्यात आला होता। ओके, मग चार्टर्ड ॲक्ट 2 हा 1813 मध्ये सुरू करण्यात आला होता। मग याच्यानुसार काय झालं होतं, तर शिक्षणासाठी भारतीयांना 1 लाखाची तरतूद देण्यात आली होती, बरोबर आहे। त्याच्यानुसार आणखी एक गोष्ट घडली होती तिथं, तर कंपनीची हिंदुस्थानातील जी व्यापाराची मक्तेदारी होती ती मक्तेदारी सुद्धा तिथं संपुष्टात आली होती, ते बी चहा सोडून फक्त। ओके, चहा सोडून संपूर्ण मक्तेदारी संपुष्टात आली होती। अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला नेहमी पाहायला भेटतात, MPSC असो, राज्यसेवा असो, कोणतेही एक्झाम, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो। इव्हन पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, पहा। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने फिरते न्यायालय तसेच न्यायाधीश पदाची निर्मिती केली। मग फिरते न्यायालय कोण स्थापन केले, अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवणार, तर फिरते न्यायालय लॉर्ड कॉर्नवॉलिस याने सुरू केले आणि कायदे करणारा व्यक्ती सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिसच आहे आणि त्याने न्यायाधीश पदाची सुद्धा निर्मिती केलेली आहे। ओके, समजलं। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, बंगालमधील विल्यम फोर्ट येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इलिझा एम्पे होते। बंगालमधील विल्यम फोर्ट येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण होते, तर सर्वप्रथम न्यायाधीश हे होते इलिझा एम्पे। ओके, आणि विल्यम फोर्ट येथे सर्वोच्च न्यायालय सर्वप्रथम स्थापन करण्यात आले होते। ओके, विल्यम फोर्ट येथे सर्वोच्च न्यायालय सर्वप्रथम स्थापन करण्यात आले होते आणि त्याचे आता पहा, कोर्टाचा एक्झाम आहे, कोर्टाची एक्झाममध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जाऊ शकतात, म्हणून हे प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। बंगालमधील विल्यम फोर्ट येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इलिझा एम्पे होते आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की सर्वोच्च न्यायालय सर्वप्रथम कुठं स्थापन करण्यात आले, तर बंगालमधील विल्यम फोर्ट येथे ओके सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले। प्रश्न क्रमांक 5वा, चार्टर्ड ॲक्ट 1 नुसार कंपनीला भारतातील 20 वर्षाची सनद देण्यात आली होती। मग चार्टर्ड ॲक्ट 1 नुसार राणी एलिझाबेथने काय केलं होतं, चार्टर्ड ॲक्ट 1 नुसार कंपनीला, ईस्ट इंडिया कंपनी जी होती ती भारतात व्यापार करू शकते असं 20 वर्षाची सनद दिली होती। म्हणजे 20 वर्षापर्यंत ती कंपनी भारतामध्ये कोणतेही व्यापार करू शकते अशा पद्धतीची सनद दिली होती। त्याच्यानंतर समोरचे काही क्वेश्चन पाहू। प्रश्न क्रमांक 6वा तुमच्या स्क्रीनवर आहे, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये करण्यात आला होता। मग विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये करण्यात आला, तर याच्यासाठी प्रयत्न कोण केले, तर याच्यासाठी प्रयत्न केले पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी। अतिशय मोलाची कामगिरी तिथं बजावलेली आहे, त्यांनीच प्रयत्न केले आणि त्यांच्यानुसारच हा कायदा पास झाला। आणि हा कायदा पास कोणी केला, तर लॉर्ड डलहौसी याने केलेला आहे। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7वा, आर्म्स ॲक्ट 1878 नुसार भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी होती। मग बिना लायसन्स जर शस्त्र आढळलं तर तिथं तुरुंगवास व्हायचा, अशा पद्धतीचा ॲक्ट हा बनवण्यात आला होता 1878 मध्ये। मग हा ॲक्ट कोण बनवला, तर सर्वात कुप्रसिद्ध नेता आहे जो की लॉर्ड लिटन आहे, सर्वात कुप्रसिद्ध व्यक्ती। ओके, तर तो लॉर्ड लिटन आहे। लॉर्ड लिटनने काय केलं, तर हा कायदा आणला होता। लॉर्ड लिटनने बरेचसे कायदे आणले होते ज्यामुळे तो अतिशय क्रूर मानला जातो। ओके, समजलं। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा, रोलेक्ट ॲक्टला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखतात। मग रोलेक्ट ॲक्ट आहे काय, मग 1919 मध्ये, बरोबर आहे, 1919 मध्ये हा कायदा करण्यात आला होता रोलेक्ट ॲक्ट। मग याच्यानुसार पहा, कोणत्याही व्यक्तीला
बिना चौकशी अटक करण्याचे निर्देश या कायद्यानुसार होते। मग बिना चौकशी अटक करू नये म्हणून आपण काय केलं होतं, तर अमृतसर येथे जालियनवाला बाग येथे सभा भरवण्यात आली होती। मग तिथं जो जनरल डायर होता त्याने काय केलं होतं, तर शूट ॲट साईडचा ऑर्डर दिली होती, म्हणजे जिथे जिथे व्यक्ती असतील म्हणजे त्यांच्यावर फायरिंग करण्याचे आदेश जनरल डायर यांनी दिले होते। मग त्यावेळेस लक्ष द्या काय केलं, तर त्यांनी 1600 फायरी झाडल्या होत्या। किती फायरी झाल्या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर एकूण 1600 फायरी झाडलेल्या होत्या। प्रश्न क्रमांक 9 विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन स्मारक कायदा 1904 मध्ये करण्यात आला होता। मग प्राचीन स्मारक कायदा आहे काय, तर ज्या वेळेस आपली भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आहे, मग त्या प्राचीन जेवढी स्मारक होते किंवा मग मौल्यवान वस्तू होत्या त्यांचं जे संरक्षण करण्याचं काम होतं या कायद्यानुसार होत होतं। मग हा कायदा कोणी केला होता, तर लॉर्ड कर्झन याने केला होता। हा कायदा कोणी केला होता, तर लॉर्ड कर्झन याने केला होता। लॉर्ड कर्झन याने बरेचसे कायदे केले होते, सहकार कायदा, त्याच्यानंतर विद्यापीठ कायदा, अशा पद्धतीचे बरेचसे कायदे त्याने केले होते। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने सर्वप्रथम कायदे केले। मी आत्ताच सांगितलं होतं की लॉर्ड कॉर्नवॉलिस याने सर्वप्रथम काय केले होते, तर कायदे केले होते, नवीन कायदे केले होते। त्याच्यानुसार फिरते न्यायालय आणि न्यायाधीश पदाची सुद्धा त्याने निर्मिती केली होती। त्याच्यानंतर समोरचे क्वेश्चन पाहू। प्रश्न क्रमांक 11 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, व्हाईसरॉयला जास्तीचे अधिकार 1935च्या कायद्यानुसार देण्यात आले होते। मग 1935च्या कायद्यानुसार आपली भारतीय संविधान जे आहे, आपलं भारतीय संविधान जास्तीत जास्त 1935च्या कायद्यानुसारच आपण स्थापन केलेलं आहे किंवा मग त्याची निर्मिती करण्यात आली आहे। ओके। प्रश्न क्रमांक 12, ग्राहक संरक्षण कायदा 1986ला करण्यात आला होता, जे की ग्राहकाच्या हितासाठी अतिशय महत्त्वाचा होता। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबाशी कोणी केली होती, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबशी केली होती। प्रश्न क्रमांक 14, भारतीय चलन कायदा लॉर्ड कर्झनच्या काळात करण्यात आला होता। मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं बरेचसे कायदे लॉर्ड कर्झनच्या काळात सुद्धा करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 15, इल्बर्ट बिल हे लॉर्ड रिपन याने मंडळात आणले होते। इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन याने मंडळात आणले होते। मग हा इल्बर्ट बिल आहे काय, तर इल्बर्ट बिल आहे की भारतीय न्यायाधीशासमोर ब्रिटिशांचे खटले चालवणे, अशा पद्धतीचा हा बिल होता। हा बिल पास होऊ शकला नाही, कारण काय, याच्या विरोधात अतिशय तीव्र आंदोलन यांनी केले होते ब्रिटिशांनी। कारण त्याचं एकमेव कारण काय, भारतीय लोक हे आपल्यापासूनच शिकले अशा पद्धतीचं धारणा झाली होती त्यांना, त्याच्यामुळं हा बिल पास होऊ शकला नाही। त्याच्यानंतर समोरचे क्वेश्चन पाहू। 16व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा पहिला कायदा 1882 मध्ये करण्यात आला होता। स्थानिक स्वराज्य संस्थेचा पहिला कायदा कधी करण्यात आला होता, तर 1882 मध्ये करण्यात आला होता। मग हा कायदा केला कोण, तर लॉर्ड रिपन यानेच हा कायदा केलेला आहे, म्हणूनच त्याला लॉर्ड रिपनला काय म्हणतो आपण, लॉर्ड रिपनला काय म्हणतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आपण म्हणत असतो। प्रश्न क्रमांक 17, 4 जुलैला लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा पास करण्यात आला होता। 4 जुलै 1947ला, आणि आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळाले, तर 15 ऑगस्ट 1947ला मिळाले। 15 ऑगस्ट 1947ला भारत संपूर्णपणे स्वतंत्र झाला होता। त्याच्यानुसार लक्ष द्या 18व्या क्रमांकाचा प्रश्न, विधवा पुनर्विवाह कायदा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केला। मी आत्ताच सांगितलं होतं की पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरच्या प्रयत्नाने विधवा पुनर्विवाह कायदा झाला होता, जे की 1856 मध्ये झाला होता। 1856 मध्ये झाला होता। मग लॉर्ड डलहौसीच्या काळात हा कायदा झाला होता। प्रश्न क्रमांक 19, सिव्हिल मॅरेज ॲक्ट 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात करण्यात आला होता। लॉर्ड मेयोच्या काळात करण्यात आला होता। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20, शेवटचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस कायदा 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळात करण्यात आला होता। मग लॉर्ड डलहौसीच्या काळातही अतिशय महत्त्वाचे कायदे झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की संस्थान खालसा करण्याचे धोरण सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळातच आले होते।
मग पोस्ट ऑफिस कायदा कधी करण्यात आला होता? 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळात करण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा आपला लेक्चर संपलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण समोर अशीच सिरीज घेऊन येऊ जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशी महत्त्वाची असेल. धन्यवाद.